हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुश खबर. मार्ग मोकळा झालेला आहे. 14वा हप्ता वाटप आता लाडक्या बहिणींना सुरू होणार आहे. याची डेट सुद्धा फिक्स झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे, बरोबर, 14वा हप्ता, या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे आणि तारीख सुद्धा फिक्स झाली आहे. लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओची मध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे की कोणत्या बहिणींना 14 ऑगस्ट हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होतात त्यांना मिळणार की नाही, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण गरजेचं आहे, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला असेल त्यांनाच काय मिळणार आहे, ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींना जुलै आणि जूनचा हप्ता मिळालेला नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सोबत नाव टाका, कारण त्यांच्या संदर्भात सुद्धा मार्ग मोकळा झाला आणि त्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो, जास्त वेळ न घालवता. बघा, अत्यंत महत्वाची न्यूज आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 13 हप्त्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले. ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे. म्हणजे या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे आपल्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं असं म्हणतात. त्यानंतर त्यांनी म्हटलं, या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. राज्य सरकारने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचारी ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लाडक्या बहिणींना सुद्धा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो मानधन आहे ते सप्टेंबरमध्ये मिळायचं, पण यावेळेस तुम्हाला ते अगोदर मिळणार आहे आणि त्याची तारीख फिक्स झाली आहे 26 ऑगस्ट. तारीख काय फिक्स झाली आहे? 26 ऑगस्ट, म्हणजे गणपती बसायचा अगोदरला दिवस. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला गणपती ते गौरी पूजन दरम्यान प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला 1500 रुपये येणार आहे. प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला 1500 रुपये जमा होणार आहेत. मग ज्या बहिणी जुलैमध्ये पात्र होत्या त्या बहिणींच्या अकाउंटला येणार आहे का, की त्याच्यामधल्या काही बहिणी अपात्र ठरणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण सध्या स्थितीमध्ये तुम्ही इतकं लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, की 26 ऑगस्ट पासून तुम्हाला हप्ता भेटणं सुरू होणार आहे. बघा इथे दिलाय 26 ऑगस्ट रोजी सरकारकडून मानण्यात आलेल्या आहे. म्हणजेच काय, तुम्हाला या महिन्याच्या अखेरीस 27 ते ऑलमोस्ट 1 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला मानधन काय मिळणार आहे, 100% मिळणार, म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींनो. त्या पुढे आलो तर मला हेही सांगायचं आहे, ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै महिन्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांच्या संदर्भातली अत्यंत महत्वाची न्यूज सुद्धा आली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवला, लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवलं, म्हणून सरकारला हा निर्णय सुद्धा घ्यावा लागला आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना सुद्धा आता पात्र केलेलं आहे. तर बघा, मार्ग मोकळा झालेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये अपात्र ठरलेल्या बहिणीला 4500 रुपये मिळणार, म्हणजे मिळणार. अत्यंत महत्वाची न्यूज आली आहे लाडक्या बहिणींनो. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, 100% इन्फॉर्मेशन तुम्हाला ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे आणि परफेक्ट इन्फॉर्मेशन आहे. तर काय होणार आहे, की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये लेवलवर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका काय करणार आहे? पडताळणी करणार आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केलेली आहे, 100% केलेली आहे. मी तुम्हाला मेसेज सुद्धा दाखवणार आहे. पण काही ठिकाणी अजूनही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म उपलब्ध नाही आहेत. त्यांनी पडताळणी करायला सुरुवात केलेली नाही आहे. तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो, 100% पडताळणी होणार आहे. तर अंगणवाडी सेविकांनी पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज तालुका लेव्हलला पाठवला जाईल. तालुका लेव्हलवर पाठवला जाईल. तालुका लेव्हलवर सुद्धा पडताळणी होणार आहे. इथे कोण पडताळणी करणार आहे? CDPO. जर लाडक्या बहिणींनो तुमच्या गावांमध्ये पडताळणी झाली नसेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन CDPO या अधिकाऱ्याशी भेटा. तुम्हाला तिथे सुद्धा फॉर्म दिला जातील आणि तालुका स्तरावरून तुमची पडताळणी झाल्यानंतर हे कुठे पाठवलं जाईल? जिल्हा लेव्हलवर पाठवलं जाईल, महिला व बाल विकास कार्यालय. आणि इथे जाऊन तुमची पडताळणी झाली तर 101% तुम्हाला 4500 रुपये म्हणजे 4500 रुपये दिले जातील. याची शाश्वती आदिती तटकरे मॅमनी दिलेली आहे. 100% मिळणार आहे. जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 4.5. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना 3000 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना जून, जुलैचा हप्ता मिळालेला आहे त्यांना 1500 रुपये येणाऱ्या 27 ते 26 पासून सुरू होतील आणि 27 ला तुमच्या अकाउंटला सुरुवात होतील पैसे यायला ऑलमोस्ट 1 सप्टेंबर पर्यंत. त्यानंतर मी तुम्हाला मेसेज दाखवतोय लाडक्या बहिणींनो, हे मेसेजेस बघा, तुम्हाला एक आशेचा किरण दिसेल, बरोबर. तर बघा, तर एका ताईचा मेसेज आहे, इथे खूप सुंदर मेसेज दिला त्यांनी. सातारा पडताळणी झालेली आहे. कराड, सातारा इथे पडताळणी झाली. त्यांनी सांगितलं मिळेल हप्ता, पण अजून मिळालेला नाहीये. बघा, त्यांची काही दिवसांच्या अगोदर पडताळणी झाली, पण त्यांना अजून पैसे आले नाही. तर ताई तुम्हाला 100% पैसे येणार आहे. कधीपासून? 27 ते 1 सप्टेंबरच्या मध्ये. आमच्याकडे फोनवरून चौकशी करण्यात आली होती अंगणवाडी सेविकांनी. बघा, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय झाली आहे, चौकशी झाली आहे. नंतरचा मेसेज बघा, हो आमच्या इथे पडताळणी झाली आहे. नाशिक, मख, मलाबार या ठिकाणी सुद्धा पडताळणी झालेली आहे. इथे सुद्धा पडताळणी आता काय अंगणवाडी सेविकांनी केली आहे, त्याच्यानंतर तालुका पंचायत, त्याच्यानंतर पुढे जातील जिल्हा परिषदेमध्ये. म्हणजेच काय, तुम्हाला ऑलमोस्ट 27 ते 1 सप्टेंबरच्या
मधोमध 100% तुमच्या अकाउंटला ₹4,500 जमा होणार आहेत. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून, जुलैचा हप्ता मिळाला आहे की नाही? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबतच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला त्या बहिणींना 14वा हप्ता मिळणार आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे. कोणत्या कंडिशन्स फुलफिल करायला पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. कारण की तुम्ही सपोर्ट मला केला तर मी तुमचा मेसेज घेऊन सरकारकडे जाणार आहे. नंतर नमस्कार दादा, मी पेन रायगडमधून बोलतोय. माझ्या गावचं नाव वडवली आहे. आमच्या गावात अंगणवाडी सेविका पडताळणी झालेली आहेत. बघा 100% महाराष्ट्रामध्ये पडताळणीला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो. आज नाही तर उद्या होईल, पण होईल. आणि जर तुमच्या गावामध्ये असं काहीच नाही आलं 2-3 दिवसामध्ये, तुम्ही कुठे जायचं डायरेक्टली पंचायत समितीमध्ये जायचं आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सीडीपीओ ऑफिसला भेटायचं. आलं लक्षात? म्हणजेच तुम्हाला तिथून ऑगस्टच्या शेवटीला म्हणजे 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या मधामध्ये भेटता मिळेल. मला पंचायत समितीमधून कॉल आलेला, "सर काल, तर पैसे कधीपर्यंत येतील मला जूनमध्ये?" म्हणजे या ताईची सुद्धा काय झाली आहे, पडताळणी झाली आहे लाडक्या बहिणींनो. बघा इथे सुद्धा पडताळणी झालेली आहे. म्हणजे ज्यांची पडताळणी झाली आहे ते अर्ज कुठे जातील, आता तालुका लेव्हलवर जातील. तिथे पुन्हा पडताळणी होईल आणि तिथून कुठे जातील, जिल्हा परिषदेला जातील आणि तिथून पडताळणी झाल्यानंतर 27 ते 1 तारीख यामध्ये तुम्हाला पैसे पाठवले जाईल. माझी पडताळणी झाली बघा. या ताईची सुद्धा मेसेज आलाय. पण इथे जर बघितलं, आमच्याकडे कोणती अंगणवाडी सेविका तपासासाठी आलेली नाही. अंगणवाडी सेविकांनी विचारलं तर त्या म्हणतात, की आमच्याकडे असं काही उपलब्ध नाही. तर लाडक्या बहिणी लक्षात घ्या, काही ठिकाणी सुरू झालं आणि काही ठिकाणी सुरू झालेलं नाही. तर घाबरू नका. 101% तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार. आमच्या इथे पडताळणी झाली आहे. माझं नाव हे जे आहे ते त्यांनी सांगितलं चैताली रावते. तर मी काय करायचं म्हणजे झालेली आहे म्हणते तर घाबरू नका. तुम्हालाही सुद्धा मिळेल. जर तुमच्या इथे झाली नसेल, तर तुम्ही काय करा, पंचायत समितीमध्ये जा. तिथे सीडीपीओ ऑफिसला भेटा. 100% तुमचं काम त्या ठिकाणी केलं जातील. मग आता 14 ऑगस्टचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना भेटेल हे सुद्धा महत्वाचं आहे. तर बघा, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे म्हणजे 13वा हप्ता मिळालेला आहे, अशाच बहिणी 14 हप्ता त्यांना मिळणार आहे. दुसरी कंडिशन काय आहे, की 14वा हप्ता कसा मिळणार, की तुमचं जे वेब पोर्टलवर आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय पाहिजे, तिथे तुमचं जे वेब पोर्टलला अप्रूव्ह स्टेटस पाहिजे, अप्रूव्ह. जर तुमचं त्या ठिकाणी अप्रूव्ह स्टेटस असेल, तर तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणार. हे कसं चेक करायचं? तुम्ही काय करा, लाडकी बहीण महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन वर जा. तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करा, लाडक्या बहिणींनो, तुमचं लॉगिन करा नंबर टाकून. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे अप्रूव्ह स्टेटस दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तिसरं कंडिशन आहे, तुमची डीबीटी आहे ना, डीबीटी हे काय पाहिजे, हे सुद्धा ॲक्टिव्ह पाहिजे. चौथी कंडिशन आहे, राशन कार्डवर राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत नसाव्यात. म्हणजे काय? तुम्हाला एका रेशन कार्डवर 2च लाभार्थी असायला पाहिजेत, तरच तुम्हाला भत्ता दिला जाईल. या जर 4 कंडिशन तुम्ही फुलफिल केल्या, तरच लाडक्या बहिणींनो तुम्हाला 14वा हप्ता मिळेल. अदरवाईज काही बहिणी या ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरणार आहे. तर हे सध्याचं काय आहे तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा. बरोबर? तर बघा मार्ग मोकळा झालेला आहे. 14वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींना मिळेल. आणि माझी सरकारकडे हीच एक मागणी आहे, की माझ्या लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना जून, जुलै, ऑगस्ट ते ₹4,500 द्या. ज्या बहिणी आता ऑगस्टसाठी पात्र आहेत, त्यांना सुद्धा पैसे द्या आणि त्याच्यापैकी काही महिलांना किंवा बहिणींना अपात्र करू नका. सणासुदीचे सण आहे, गणपती बाप्पा आहे, गौरी पूजन आहे, अजून पोळा पण आलेला आहे. तर लाडक्या बहिणींना अपात्र करू नका. खरंच त्या लाडक्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे. तर सरकारला माझी एकच मागणी आहे, कोणत्याही बहिणीला अपात्र करू नका आणि ज्या बहिणींना अपात्र केलं होतं त्यांना पात्र करून सर्वांना पैसे द्या. इतकीच माझी सरकारकडे अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा मी माझ्या लाडक्या बहिणींनाही करतो, की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपली मागणी ठोस होईल आणि सरकारला निर्णय बदलवायला किंवा निर्णय घ्यायला काय मिळेल, एक उधार मिळेल. बरोबर? तर म्हणून म्हणतो लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथे थांबतो आणि भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.